14 जुलै 1942 रोजी महात्मा गांधी यांनी वर्धा येथील आश्रमात भारत छोडो या घोषवाक्याला मंजुरी दिली आणि त्यानंतर संपूर्ण भारतात ही चळवळ सुरू झाली. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सायमन गो बॅक अर्थात सायमन चले जाव आणि क्विट इंडिया म्हणजेच भारत छोडो ही दोन महत्वाची घोषवाक्ये ज्यांनी भारतीयांना दिली ते म्हणजे स्वातंत्र्य सैनिक आणि समाजवादी नेते असलेले युसुफ मेहर अली यांनी. मुंबादेवी रोड ते पी डिमेलो रोड या दोन रस्त्यांना जोडणाऱ्या रस्त्याला पूर्वी मशीद बंदर रोड असं नाव होतं. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या रस्त्याला युसुफ मेहर अली यांचं नाव देण्यात आलं. कापड उद्योगातल्या या माणसाचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यात खूप मोलाचा सहभाग होता. 3 सप्टेंबर 1903 रोजी मुंबईत जन्मलेल्या युसुफ मेहर अली यांनी फोर्ट विभागातील भरदा या विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केलं. शालेय शिक्षणानंतर स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. पण त्यांचं कुटुंब ब्रिटिश धार्जिणे असल्यामुळे त्यांना हा निर्णय आवडला नाही. पुढे एल्फिन्स्टन कॉलेजमधून इतिहास आणि अर्थशास्त्र या विषयात पदवीपर्यंतचं शिक्षण घेऊन 1928 साली गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये कायद्याचं शिक्षण घेत असताना बॉम्बे युथ लीगची स्थापना त्यांनी केली होती. एकही भारतीय सदस्य नसलेलं सायमन कमिशन आणि त्यांचे सदस्य मुंबईत आले तेव्हा मेहर अली आणि इतर सदस्यांनी हमालाचा युनिफॉर्म घालून मुंबई बंदरात प्रवेश केला आणि मुंबई बंदरात सायमन कमिशन उतरताच सर्वांनी सायमन गो बॅक अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. या धाडसीपणामुळेच महात्मा गांधींचं लक्ष त्यांनी स्वतःकडे वेधून घेतलं. सरकारविरोधी घोषणा दिल्यामुळे ब्रिटिश सरकारने त्यांची वकिलीची सनद काढून घेतली. 1938 साली न्यूयॉर्क येथे भरलेल्या जागतिक युवा परिषदेस म्हणजेच वर्ल्ड युथ काँग्रेस आणि नंतर मेक्सिको येथे भरलेल्या जागतिक सांस्कृतिक परिषदेला म्हणजेच वर्ल्ड कल्चरल कॉन्फरन्सला युसुफ मेहर अली यांनी हजेरी लावली होती. ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्यासाठी देशभर चळवळ सुरू करण्याचे संकेत महात्मा गांधी यांनी दिले होते. या चळवळीचे भारत छोडो म्हणजेच क्विट इंडिया हे घोषवाक्य मेहर अली यांनी दिलं. या घोषवाक्याला 14 जुलै 1942 रोजी महात्मा गांधी यांनी वर्धा येथील आश्रमात मंजुरी दिली होती. चळवळ सुरू झाल्यानंतर काँग्रेसच्या अनेक सदस्यांना अटक देखील करण्यात आली होती. तेव्हा युसुफ मेहर अली, राममनोहर लोहिया, अरुणा असफ अली, अच्युत पटवर्धन आणि इतर काही समाजवादी नेत्यांनी भूमिगत राहून चळवळ जिवंत ठेवली होती. मेहर अली यांना महात्मा गांधींसोबत 9 ऑगस्ट 1942 रोजी अटक करण्यात आली आणि येरवड्याच्या तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. तुरुंगात असताना मेहर अली यांनी मुंबईच्या मेयर पदाची निवडणूक देखील लढवली होती आणि त्यात ते विजयी देखील झाले होते. 1942-43 या काळात त्यांनी मुंबईचं मेयर पद देखील भूषवलं होतं. 1946 रोजी तुरुंगातून त्यांची सुटका झाल्यानंतर त्यांनी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना देखील केली होती. त्याचबरोबर शेतकरी आणि कामगार चळवळींमध्ये देखील मोलाची भूमिका पार पाडली होती. व्हॉट टू रीड अ स्टडी सिलेबस 1937, रीडर्स ऑफ इंडिया 1942, अ ट्रिप टू पाकिस्तान 1944, द मॉडर्न वर्ल्ड अ पॉलिटिकल स्टडी सिलेबस पार्ट 1 1945, द प्राइज ऑफ लिबर्टी 1948, अंडरग्राउंड मूव्हमेंट 1942 अशा काही पुस्तकांचं लेखन मेहर अली यांनी केलंय. 2 जुलै 1950 रोजी वयाच्या 47व्या वर्षी मुंबईत त्यांचं निधन झालं आणि गेली बरीच वर्षे याच स्वातंत्र्य सैनिकाची कथा सांगतोय मुंबादेवी रोड ते पी डिमेलो रोड या रस्त्यांना जोडणारा युसुफ मेहर अली रोड. यापेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल तर आम्हाला जरूर कळवा आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.